अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला. तसंच आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या रेश्मा माताजींना प्रणाम. वर्गाला उपस्थित सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आज आपण अध्याय 15वा बघतोय, पुरुषोत्तम योग. आता श्रीकृष्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आपण म्हटलेलं आहे आणि स्वतःला या भौतिक जगाच्या पाशातून मुक्त करायचंय. तर आणि श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे समजणं, हे वेदांचं उद्दिष्ट आहे बघा. तर ज्याला हे स्वरूप कृष्णांचं समजतं, तो भगवंतांना शरण जातो आणि त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो. अशाद्वारे हा योग झाला. म्हणून हा पुरुषोत्तम योग असं म्हटलंय. पुरुषोत्तम म्हणजे सर्व पुरुषांमध्ये उत्तम आहे, त्यांना शरण जाऊन त्यांच्याबरोबर जोडून घेणं, म्हणून हा पुरुषोत्तम योग आहे. तर या अध्यायामध्ये कृष्ण त्यांचं गोलोकधाम कसं आहे आणि आपलं भौतिक जग कसं आहे, यातला फरक काय आहे हे आपल्याला माहिती देणार आहेत. तसंच या भौतिक जगातून सुटका करून घेण्यासाठी काय मार्ग आहे हेही कृष्ण आपल्याला सांगणार आहेत. तसंच सर्व पुरुषांमध्ये उत्तम अशा कृष्ण हे आपल्या जीवनाची कशी काळजी घेतात, आपल्या स्थूल शरीराची, सूक्ष्म शरीराची कशा प्रकारे काळजी घेतात हेही आपल्याला आजच्या अध्यायामध्ये समजून येणार आहे. आपण जे कृष्णांना पालन करता म्हणतो, तर ते कसे आहेत, ते आपल्या स्थूल शरीराची, सूक्ष्म शरीराची कशी काळजी घेतात हेही आपल्याला आजच्या अध्यायामध्ये समजतं. माताजी पुढची स्लाइड घेता. श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. आपण हे अध्ययन त्यांच्या आनंदासाठी करत असतो. श्री कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करू. आता इथे कालच्या अध्याय 14 होता, गुणत्रय विभाग योग. यामध्ये आपण प्रकृतीच्या 3 गुणांनी आत्मा कसा बद्ध होतो हे आपण बघितलं होतं. 3 गुण कुठले होते, तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. मग या गुणांची वैशिष्ट्ये आपण जाणून घेतली. या गुणांच्या प्रभावाने मनुष्य कोणती कृती करतो हेही जाणलं आणि त्या गुणामध्ये मृत्यू आल्यावर पुढे त्याचं काय होतं हे आपण समजून घेतलं. आणि शेवटी आपण हे बघितलं की या 3 गुणांच्या पलीकडे म्हणजे गुणातीत होण्यासाठी कृष्ण आपल्याला सांगतात की भक्ती हा एकमेव मार्ग आहे. आता सत्वगुणातील व्यक्ती सुखाने आणि ज्ञानाने बांधली आहे हे आपण जाणून घेतलं. म्हणजे बंधन आहे, जणू सोन्याच्या बेड्या आहेत पण बेड्याच आहेत. रजोगुणी कसा आहे, असंख्य आणि सत्वगुणी व्यक्ती फार फार तर स्वर्गलोकाची प्राप्ती करू शकतो. रजोगुणी कसा आहे, असंख्य इच्छा आणि त्या पूर्ण करण्याची धडपड याने बंधनात बांधला गेलेला आहे. म्हणजे मानूया की जणू चांदीच्या बेड्या आहे, म्हणजे तोही बंधनात आहे आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो वारंवार पृथ्वीवरच जन्म घेतो. तमोगुणी अज्ञानाने बांधलेला गेलाय, म्हणजे ह्याच्या बेड्या जणू लोखंडाच्या आहेत आणि पुढे त्याला पशुचा जन्म मिळतो. म्हणजे सोन्याच्या असल्या काय, चांदीच्या असल्या काय किंवा लोखंडाच्या असल्या काय, बेड्या ह्या आहेतच. तर आपल्याला 3 गुणांच्या बंधनाच्या वरती असलेल्या विशुद्ध सत्वगुणामध्ये पोचायचंय, हे आपलं ध्येय आहे. आता बघा, शेतकरी एखादी नवीन गाय आणतो जेव्हा घरी, तेव्हा ती प्रथम त्या गायीचा स्वभाव कसा आहे हे जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत तो तिला जी रस्सी असते किंवा दोरी असते ती थोडी कमी लांबीची बांधतो. पण जेव्हा त्याला समजतं की ही गाय शांत आहे, ही रागीट स्वभावाची नाहीये, तेव्हा तो त्या म्हणजे त्या दोरीला लांब करतो. म्हणजे भगवंतांनी दिलेल्या या सूक्ष्म स्वातंत्र्याचा आपण जर का योग्य वापर केला तर ते आपल्यावरती कृपा करतात. अन्यथा आपण या प्रकृतीच्या बंधनातच अडकत जातो, हे आपण काल शिकून घेतलेलं आहे. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता आज आपण जो बघणार आहोत पुरुषोत्तम योग, यामध्ये कृष्ण आपल्याला त्यांच्या धामाविषयी सांगणार आहेत, गोलोक धामाबद्दल. त्यासाठी भौतिकामधून आपल्याला अलिप्त कसं व्हायचं हेही ते सांगतील. गोलोक धामामध्ये जायचं म्हणजे कृष्णांच्या प्रती आपल्याला ऊर्ध्वगतीने प्रगती करायची, तर भौतिकातून अलिप्तता पाहिजे. तर आत्म्याचं स्थलांतर कसं होतं हे आपण या अध्यायामध्ये जाणून घेणार आहोत. तर या अध्यायामधले 13, 14 आणि 15 या श्लोकांना त्रिश्लोकी भगवद्गीता असंही म्हटलं जातं. आणि वेदांत सूत्रांचा सारांश काय आहे, म्हणजे वेदांचं उद्दिष्ट काय आहे, हेही आपल्याला आजच्या अध्यायात समजतं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण.
श्रीभगवान् उवाच ऊर्ध्वमूल अधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना तो वेदांना जाणतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे एका अशा वृक्षाबद्दल कृष्ण बोलत आहेत ज्याची मुळं वरती आहेत आणि शाखा खाली आहेत. आपण कोणीच असा उलटा वृक्ष बघितलेला नाहीये की ज्याची मुळं वरती आणि फांद्या खाली असतील. तर हे समजून घेऊया काय सांगतात कृष्ण. तर म्हणजे काय आहे की आध्यात्मिक जगात जे आहे ना तेच या भौतिक जगात पण आहे. पण आध्यात्मिक जगात ती गोष्ट शुद्ध स्वरूपात आहे आणि तीच गोष्ट भौतिक जगामध्ये अशुद्ध स्वरूपात किंवा विकारयुक्त आहे. जणू काही हे भौतिक जग त्या आध्यात्मिक जगाचं प्रतिबिंब आहे. बघा, प्रत्यक्षामध्ये असा आपण वृक्ष पाहिलेला नसतो की ज्याची मुळं वरती आहेत आणि शाखा खाली आहेत. पण प्रतिबिंब बघा, जसं आरशामध्ये दिसतं, प्रतिमा दिसते, ती उलट असते, म्हणजे डावी बाजू आपल्याला उजवीकडे दिसते. आता एखादा वृक्ष जो आंब्याचा असेल आणि तळ्याकाठी असेल तर त्याचं प्रतिबिंब आपल्याला ना त्या तळ्यामध्ये दिसेल, ते असं दिसेल बघा. मग या प्रतिबिंबाला जर का आपण खरं मानलं आणि पाण्यात जाऊन आंबे तोडण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हाताला मिळतील का आंबे? मिळणार नाहीत. तर कारण खरे आंबे हे तळ्याकाठी असलेल्या झाडावर लागलेले आहेत. त्याचप्रमाणे भौतिक जगामधली जी सुख आहेत ना ती या तळ्याच्या प्रतिबिंबामध्ये फळ शोधण्यासारखं आहे. आता एखाद्याला भूक लागली असेल आणि समोर पाण्याच्या प्रतिबिंबात त्याने बघितले, ते आंबे बघून त्याच्या अगदी तोंडाला पाणी सुटलं आणि तो पाण्यात उतरला तरी शेवटी त्याच्या वाट्याला दुःखच येणार आहे. तसंच ही भौतिक जगातली सुख आहेत. सुरुवातीला हवी हवीशी वाटणारी आहेत पण नंतर तीच दुःखाचं कारण बनतात. भौतिक जगातील सर्व सुख ही क्षणिक किंवा तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. कारण भौतिक जगच अशाश्वत आहे. दुःखालयम अशाश्वतम असंच कृष्ण त्याचं वर्णन करतात. त्यामुळे भौतिक जगामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट ही तात्पुरत्या स्वरूपाची किंवा नश्वरच आहे. पण हे असं जरी असलं ना तरी कुठेतरी मात्र शाश्वत आणि खरी सुख पण आहेत. मग ती कुठे आहेत? तर कृष्ण सांगतात ही त्यांच्या आध्यात्मिक जगामध्ये आहेत, गोलोकधामामध्ये आहेत. आता या आपल्याला या जगामध्ये म्हणजे भौतिक जगामध्ये हे पाण्यात दिसणाऱ्या प्रतिबिंबात आपण आंबे शोधण्यासारखी सुख शोधतो बघा. आपण इथे तिथे शोधत राहतो, इथे नाही मिळाली अजून पुढे जाऊन बघूया, मग ह्याच्यात नाही मिळालं त्याच्यात बघूया, असं इथे तिथे आपण ही सुख शोधतो आणि आपल्या हाताला काही सुख लागत नाही. तर भौतिक जग हे आध्यात्मिक जगाचं उलट चित्र आहे. जे भौतिक जगामध्ये उच्च मानलं जातं, श्रेष्ठ मानलं जातं, ते आध्यात्मिक जगामध्ये अगदी निम्न स्तराला असतं. उदाहरणार्थ प्रेम. आता आध्यात्मिक जगामध्ये शुद्ध प्रेम असतं पण भौतिक जगामध्ये ते काम किंवा वासना या रूपामध्ये असतं. शुद्ध प्रेम हे भौतिक जगात सापडतच नाही, नसतंच. आध्यात्मिक जगात सर्वजण कृष्णांचा विचार करतात, त्यांच्या सेवेमध्ये ते मग्न असतात. पण भौतिक जगामध्ये सर्वजण स्वतःचा विचार करतात आणि स्वतःची इंद्रिय तृप्ती कशी करता येईल हाच विचार ते करत असतात. आता हे जे प्रतिबिंब आहे, हा जो उलटा वृक्ष आहे, तो खूप पसरलेला आहे, त्याचा विस्तार खूप आहे. म्हणजे या वृक्षाचा आदी नाही, मध्य नाही, अंत नाही असं वर्णन आहे. या वृक्षामध्ये म्हणजेच भौतिक जगामध्ये आपण जेवढे घुसू तेवढे अडकले जाऊ, म्हणजे जेवढी आसक्ती ठेवू भौतिकामध्ये तेवढे आपण गुरफटले जाऊ आणि या वृक्षाच्या एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवर असेच अडकून पडू. आता स्लाइडमध्ये तुम्हाला हा जो वृक्ष दिसतो आहे त्याची मुळं वरती आहेत आणि शाखा खाली आहे, कारण हे प्रतिबिंब आहे. आता प्रतिबिंब बघायला एक माध्यम लागतं, जसं आपण आरशामध्ये प्रतिबिंब बघतो किंवा आपण ह्याच्यामध्ये पाण्यात प्रतिबिंब बघतो. तसंच आता इथे माताजी पुढची स्लाइड घेता का, जिथे वृक्षाचं चित्र आहे बघा. तर इथे या स्लाइडमध्ये तुम्ही पुढच्या बघाल की इथे निळी नदी दाखवली आहे बघा. खाली हा जो आहे ना वृक्ष आहे आणि मध्ये ती निळ्या रंगाची आहे ती नदी आहे. या नदीमध्ये दिसलेलं हे प्रतिबिंब आहे. ही इच्छांची नदी म्हटलेलं आहे. आता हे प्रतिबिंब किंवा भौतिक जग हे अस्तित्वात का आहे? कारण आपल्या असंख्य इच्छा किंवा वासना आहेत. आता इच्छाच नसतील आपल्या तर आपण शरीरच धारण केलं नसतं. 84 लक्ष प्रजाती का आहेत आपण समजून घेतलं होतं जीवांच्या, कारण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी तो जीवात्मा वेगळ्या वेगळ्या शरीर धारण करतो. आपण जर का इच्छाच नसतील तर आपण अर्थातच सर्वजण गोलोकामध्ये असतो. तर आता या वासनामुळे आपण शरीर धारण केलेलं आहे. आता समजून घेऊया की या वृक्षाबद्दल आपण हे समजून घेऊया कसा आहे हा वृक्ष. तर या वृक्षाचं मूळ कोण आहे?
तर ब्रह्मदेव यापासून सृष्टी निर्माण झालेली आहे. त्यामुळे ब्रह्मदेवापासून हा वृक्ष सुरू झालेला आहे. आता मुळं कशी असतात या वृक्षासाठी बघा उपयुक्त गोष्टी शोषून घेतात. आपल्याला माहिती आहे मुळं मातीमध्ये असतात आणि मातीतून सर्व पोषण तत्व ते वृक्षासाठी शोषून घेत असतात. तसंच हा जो उलटा वृक्ष आहे ह्या वृक्षाचं पोषण प्रकृतीचे 3 गुण करतात. आणि त्यामुळे पोषण झाल्याने हा वृक्ष खूप पसरतो, खूप मोठा त्याचा विस्तार होतो. आपल्या इच्छा, वासना ह्याही कधीच संपत नाही. त्यामुळे हा वृक्ष नेहमीच वाढत जातो. आता ह्या झाडाची पानं बघा, ही याची तुलना वैदिक मंत्रांच्या बरोबर केलेली आहे. वेदांचा एक भाग आहे कर्मकांड आणि या वृक्षाची पानं जशी आता सर्व झाडा म्हणजे इतर अवयवांसाठी झाडाच्या अन्न तयार करतात आपल्याला माहिती आहे आणि त्याद्वारे झाड टवटवीत ठेवतात. तसंच कर्मकांडात सांगितलेली चांगली कर्म करून आपल्याला उच्च ग्रहाची प्राप्ती झाली तरी आपण भौतिकातच अडकतो. म्हणजे उच्च ग्रह ते पृथ्वी, पृथ्वी ते उच्च ग्रह अशीच ती वाटचाल चालू असते. आपली भौतिकातून सुटका होत नाही. आता ज्याप्रमाणे झाडाची पानं झाडाला अन्न पुरवून अजून विस्तार करतात, झाडाची वाढ होते, तसंच कर्मकांडाने आपण अधिकाधिक या भौतिकातच अडकत जातो. या वृक्षाची फळं म्हणजे अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष असं म्हटलेलं आहे. आणि या वृक्षाच्या डहाळ्या म्हणजे इंद्रियांचे वेगळे वेगळे विषय असं सांगितलंय. आता वृक्षाच्या फांद्या, आता या ज्या वृक्षाच्या फांद्या ज्या मुळाच्या जवळ आहेत, त्या सर्व उच्च लोक वगैरे असे आहेत. उच्च लोक म्हणजे स्वर्गलोक, जनलोक, महरलोक. तसंच खालच्या फांद्या ज्या मुळापासून दूर आहेत, ते अधोलोक आहेत. म्हणजे खालचे ग्रह अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, पाताळ इत्यादी. इथे अजून काय सांगितलंय की एखाद्या जीवात्म्याने चांगली कामं केली कर्मकांडाप्रमाणे तर तो उच्च ग्रहामध्ये जातो. पण एखाद्याने जर का विकर्म केली तर तो खालच्या ग्रहामध्ये निम्न प्राण्यांच्या शरीरामध्ये जन्म घेतो. आता इथे तुम्ही चित्रात पाहाल तर आपल्याला हे समजून येतं. म्हणजे जीवात्मा हे वटवृक्षातच वर खाली फिरत राहतो. आणि हा एवढा पसरलेला आहे वृक्ष, त्याचा विस्तार आपण म्हटलं आधी मध्य अंत आपल्याला समजूच शकत नाही आपण. तर जो या वृक्षाशी म्हणजे भौतिक जगाबरोबर आसक्त आहे त्याच्या मुक्तीची शक्यता नाहीये आणि तो ह्या वृक्षातच अडकून पडणार हे आपल्याला समजून येतं. आता तुम्ही चित्रात जर का बघितलं तर मूळ जे आहे हे ब्रह्मदेव आहेत आणि ब्रह्मदेवाच्या नंतर जर का तुम्ही त्यांच्या खाली बघितलं तर विविध देवदेवता आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या खाली यक्ष, किन्नर असे जीव आहेत. त्यानंतर मग मनुष्य आहेत. मनुष्यामध्ये सत्वगुणी प्रथम, त्याच्यानंतर खाली रजोगुणी, त्याच्या खाली सर्वात तमोगुणी आणि त्यानंतरही सर्व प्राणी आहेत. गाय, हरिण, जलचर, सरपटणारे म्हणजे असे अजून अनेक प्राणी तिथे आहेत आणि सगळ्यात शेवटी हे नरक लोक आहे. तर अशी ह्या वृक्षाची रचना आहे. आणि नदी आहे ब्रह्मदेवांच्या वरती जी आहे ही नदी आहे ज्याच्यामध्ये हे पडलेलं प्रतिबिंब आहे इच्छांच्या नदीमध्ये पडलेलं आणि त्या पलीकडे कृष्णांचं आध्यात्मिक जग आपल्याला दिसतंय. तर कृष्ण या आध्यात्मिक जगामध्ये गोलोक धामामध्ये राधेच्या बरोबर असतात जिथे त्यांचे शुद्ध भक्त त्यांच्या बरोबर असतात. सर्व शुद्ध भक्त त्यांच्या धामात त्यांच्या बरोबर निवास करतात जे सर्व त्यांच्या सेवेमध्ये असतात. तर आपण कुठे आहोत या भौतिक जगामध्ये अडकलेले आहोत आणि आपलं ध्येय कुठे आहे तर आध्यात्मिक जगामध्ये जायचं. तर कसं जायचं हे आता आपण आजच्या अध्यायामध्ये समजून घेणार आहोत. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. या वृक्षांच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. यांच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षांची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या वृक्षाचं वास्तविक रूप या आपल्याला जगामध्ये अनुभवता येत नाही. आधी नाही, अंत नाही, आधार नाही असा हा वृक्ष आहे. परंतु मनुष्याने या खोलवर मुळं गेलेल्या वृक्षाला जर का आपण निश्चयाने ठरवलं की आपल्याला भौतिक आसक्ती कमी करून जर का आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश करायचा आहे तर हे होऊ शकतं. आता इथे आपण मार्ग समजून घेणार आहोत. पुढच्या काही श्लोकांमध्ये कृष्ण आपल्याला सांगणार आहेत. आता चित्रामध्ये तुम्हाला दिसत असतील बारीक बारीक मुळं बघा सर्वत्र पसरलेली आहेत. विचार करा एखादा जीवात्मा यामध्ये अडकलेला असेल तर तो इथेच गुरफटून राहील. त्याला जोपर्यंत तो मार्ग ऊर्ध्व दिशेने प्रगती करण्याचा सापडणार नाही तोपर्यंत तो एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवर, दुसऱ्या शाखेवरून तिसऱ्या शाखेवर म्हणजे या वृक्षातच अडकलेला राहील. वृक्षाच्या बाहेर आपल्याला पडायचं आहे. कारण वृक्ष म्हणजे काय आहे हा भौतिक जगाचं वर्णन सांगितलंय. माताजी घ्या पुढची स्लाइड. याच्या पुढची घ्या.
हा, वाचा माताजी. हा. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणी जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजलं की या वृक्षाचा जो विस्तार आहे ना, तो प्रकृतीचे 3 गुण करतात आणि आपल्या इच्छा इतक्या आहेत की आपण त्यामुळे या वृक्षाला अंतच नाही, याचा विस्तार सतत वाढतच जातो. तर एकंदर वर्णन बघितल्यावर आपल्याला ऐकल्यावर समजतं की हा फार भयानक वृक्ष आहे आणि दलदलीसारखा आहे. याच्यातून आपल्याला सुटका करून घेणं अवघड आहे. आपण अडकतच जातो. मग बाहेर निघायचं कसं या वृक्षातून? तर इथे कृष्ण काय सांगतात की पहिलं म्हणजे तुम्ही ज्ञान घ्या. प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञान घ्या. त्यासाठी त्यांचं आपल्याला पुस्तक वाचावी लागतील, प्रवचन ऐकावं लागेल आणि ज्ञान प्राप्त झालं की वैराग्य येईल. आता वैराग्य आल्याने कृष्ण सांगतात की या वृक्षातून तुम्ही भौतिक जगाला कापून माझ्या अध्यात्मधामामध्ये येऊ शकाल. आता आपल्याला आसक्ती असते. आसक्ती म्हणजे भौतिक भोगाच्या अनियंत्रित इच्छा असतात. म्हणून आपण भौतिक जगात अडकलेले आहोत, हे लक्षात घेऊया. मग ही आसक्ती कशी सोडवायची? तर कृष्ण इथे सांगतात आपल्याला, मयासक्त मना पार्थ. म्हणजे काय? आसक्ती माझ्यावर ठेव. आसक्तीचा विषय बदलायचा. भौतिकाकडून ही आसक्ती आता कृष्णांवरती वळवायची. आता आपली इंद्रिय बघा. इंद्रिय जोपर्यंत कार्यक्षम आहेत, तोपर्यंत ती त्यांचं काम करणारच आहेत. डोळे दृष्टी आहे तोपर्यंत बघणारच आहेत. कान ऐकायला येत आहे तोपर्यंत ऐकणारच आहेत. आपण डोळ्याने काय बघतो, कानाने काय ऐकतो, जिभेने काय बोलतो, कसला स्वाद घेतो, ह्यावर मात्र आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. म्हणजे ज्या वेळेला आपण ह्या इंद्रियांना कृष्णांच्या सेवेमध्ये गुंतवू, ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते, तेव्हा ती आसक्ती आहे पण ती भौतिकाकडून काढून आपण आता कृष्णांकडे ती वळवलेली आहे. तेव्हा आपल्याला हा मार्ग मिळतो ह्या वृक्षाला छेदून कृष्णांच्या धामाकडे जाण्याचा. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. 6वा श्लोक, एक सेकंड. हरे कृष्ण. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. ते ज्या धामाला पोचतात ते पुन्हा ते या भौतिक जगतात परत येत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण इथे परमधामाबद्दल त्यांच्या सांगतायत. कृष्णांचं परमधाम म्हणजे गोलोकधाम, जिथे कृष्ण स्वतः आहेत. तर हे धाम कसं आहे? स्वयंप्रकाशित आहे, असं कृष्ण म्हणालेत. आपल्या भौतिक जगासारखं इथे चंद्र, सूर्य आणि अग्नीची गरज भासत नाही. कृष्ण स्वतः तिथे असल्यामुळे ते स्वयंप्रकाशित असतं कृष्णांच्या तेजाने. आपल्या भौतिक जग कसं आहे? अंधकारमय आहे, अज्ञानाच्या अंधकारात बुडालेला आहे. त्यामुळे जीव स्वतःला शरीरच समजून प्रकृतीचा स्वामी बनून उपयोग घेत असतो. आता कृष्ण काय सांगतात आपल्याला त्यांच्या धामाबद्दल सांगताना, की भौतिक जगाची आसक्ती सोडून तुम्ही माझ्या धामामध्ये या. जेव्हा आपण हे भौतिक जगावरती आपण अत्याधिक आसक्त जर का असू, तर ही आसक्ती तोडणं कठीण आहे. पण जे ज्ञान प्राप्त करतात, कृष्ण भावनेचा स्वीकार करतात, ते वैराग्याने निरासक्त होऊ शकतात. आता ह्यासाठी महत्वाची गोष्ट कुठली आहे? तर भक्तांचा संग खूप आवश्यक आहे. श्रीला प्रभुपाद सांगतात इथे या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये, की भक्तांचा संग आणि भक्तिपूर्ण सेवा हाच मार्ग आहे या भौतिक जगाविषयी अनासक्त होण्याचा. आता 12व्या अध्यायामध्ये कृष्णांनी भक्तियोग आपल्याला सांगितलेला आहे आणि हाच एकमेव मार्ग आहे भक्तीचा, हेही आपण समजून घेतलेलं आहे. एक श्लोक होता बघा, येतु सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्परा अनन्येन एव योगेन माम ध्यायन्त उपासते तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरत पार्थ मय्यावेशित चेतसाम. काय म्हणाले होते कृष्ण? की अर्जुना, परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्म मला अर्पण करतात, जे अनन्य भावाने माझी भक्ती करत माझी उपासना करतात, जे माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि जे माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. म्हणजे कृष्णांनी आपल्याला एकमेव मार्ग सांगितला होता यावरचा.
तर एकदा का आपण परमधामामध्ये गेलो, कृष्णांच्या गोलोकधामामध्ये आपण प्रवेश केला, की परत आपण जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येत नाही. आपली कायमची सुटका होते. परत या भौतिक जगात आपला जन्म होत नाही. आता हे कृष्णांचा परमधाम स्वयंप्रकाशित आहे, कारण आपण म्हटलं कृष्णांच्या तेजाचा प्रकाश आहे. ब्रह्मज्योतीमुळे ते स्वयंप्रकाशित आहे. तसंच ते द्वंद्वरहित पण आहे. आता भौतिक जगात आपण म्हटलं बघा, मान सन्मान, सुख दुःख असं सारखं चालूच असतं, म्हणजे द्वंद्व चालू असतं. तर कृष्णांचं गोलोकधाम हे द्वंद्वरहित आहे. आता ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेवांनी केलेल्या वर्णनामध्ये या गोलोकधामाचं वर्णन ते चिंतामणी धाम असं करतात. तर एक श्लोक आहे की चिंतामणी सद्मास कल्प वृक्ष लक्ष वृतेषु सुरभिर अभिपालयत तम लक्ष्मी सहस्र शांत संभ्रम सेव्यमानम गोविंदम आदि पुरुषम तम अहम भजामी. काय म्हटलंय या श्लोकामध्ये? तर या चिंतामणी धामामध्ये चिंतामणी असतात. तसंच म्हणजे सर्व इच्छा ते पूर्ण करणारे कल्पवृक्ष असतात. भरपूर दूध देणारी सुरभी गाय असते आणि सहस्त्र लक्ष्मी श्रद्धापूर्वक स्नेहपूर्वक कृष्णांच्या सेवेमध्ये हजर असतात. आणि अशा गोविंदम आदी पुरुषम म्हणजे कृष्णांना म्हटलेलं आहे हे उद्देशम तम अहम भजामी, मी तुम्हाला नमस्कार करतो. आता आपण जीवात्मा आहोत आणि आपण बद्ध आहोत. तर इथे या भौतिक जगात अडकल्याने प्रकृतीच्या 3 गुणांचा आपल्यावर प्रभाव आहे आणि हे भौतिक जग कसं आहे? आध्यात्मिक जगाचा विकृत प्रतिबिंब असा आहे. आणि या जगामध्ये आपण गुरफट म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांनी अडकून गेलेलो आहोत, त्यामुळे गुरफटलेले आहोत. आता जरी आपण कृष्णांचा अंश आहे, आपण समजून घेतलंय, तर जसा आता मासा आहे बघा, तो पाण्याबाहेर राहू शकणार नाही. तसाच जीवात्मा भगवंतांच्या पासून दूर राहून आनंदी राहू शकणार नाही. किंवा झाडाची एखादी तुटलेली फांदी असेल, ती काही काळ हिरवी राहते, पण मग ती सुकू लागते झाडापासून वेगळी झाल्याने. तसंच जीवात्मा हा परमेश्वराचा, भगवंतांचा सच्चित आनंद स्वरूपाचा अंश असल्याने त्यांच्यापासून दूर राहून सुखी राहू शकत नाही. म्हणून कृष्ण काय सांगतात, की या जन्म मृत्यू जरा व्याधी ह्यामधून तुम्ही आता सुटका करून घ्या आणि माझ्याकडे या. तर इथे समजून काय घ्यायचंय, व्यक्ती आता जेवढा भौतिकामध्ये आसक्त आहे तेवढा तो दुःखी असणार आहे, कारण तो कृष्णांपासून अतिशय दूर आहे. हे आपल्याला जाणून घ्यायचंय. जसं जसं आपण कृष्णांच्या जवळ जाऊ तसं तसं सच्चिद आनंद स्वरूप आपण घेणार आहोत. भगवत धाम कसं आहे, कृष्णांच्या सारखंच त्याचं स्वरूप आहे, सच्चिद आनंद असं. आणि भौतिक जग हे त्याच्या विरुद्ध आहे, असत अचित आणि निरानंद. तर आपण ह्या भौतिक जगात अडकल्याने आपले हेच गुण आहेत. आपल्याला भगवंतांच्या ऊर्ध्व दिशेने म्हणजे आपल्याला प्रगती करायची आहे, ज्याद्वारे आपण गोलोकधामामध्ये पोहोचू शकतो. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, हरे कृष्ण. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हरे कृष्ण. हरे कृष्णा. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. ममैवांशो जीवलोके म्हणजे सर्व जीव माझेच अंश आहेत. आणि जीवभूता सनातना, सनातना म्हणजे शाश्वत म्हटलेलं आहे. तर इथे कृष्ण काय स्पष्टपणे सांगतात, की सर्व जीव म्हणजे फक्त मनुष्य नव्हे, पशु पक्षी वृक्ष वेली कृमी कीटक मानव देव देवता हे सर्व जीव आहेत त्याच्यामध्ये. हे सर्व भगवंतांचे अंश आहेत. आणि मनहा षष्ठानी इंद्रिय आणि प्रकृतीस्थानी कर्षती म्हणजे कृष्ण इथे आपली चिंता व्यक्त करतायत, म्हणतायत हे सर्व सर्व जीव 6 इंद्रियांनी घोर संघर्ष करतायत. आता बघा, आपण समजून घेतलंय की आपण कृष्णांचे अंश आहोत, त्यामुळे आपले गुण हे त्यांच्यासारखेच असतात. जसं की आता आपलं स्वरूपही सच्चित आनंद असंच आहे. पण जसं शुद्ध पाणी आहे, पण त्याच्यामध्ये कुठलाही रंग मिसळला की पाण्याचा रंग बदलतो, तसंच आपण प्रकृतीचा संग केल्याने आपण त्या रंगीत पाण्यासारखे म्हणजे पाण्यासारखे रंगीत होतो. आपल्यावरती प्रकृतीच्या गुणांचा प्रभाव येतो. तर कृष्ण हे आपल्या मात्या पित्यासारखे आहेत आणि आपण सर्व त्यांचे अंश आहोत, पण भौतिकामध्ये अडकलेले आहोत. आता जसं की माता पिता आपल्या लहान मुलांबरोबर बघा रस्त्यातून जात असताना त्याचा हात पकडून चालतात, म्हणजे काही संभाव्य धोका असेल रस्त्यातून त्याच्यातून त्याचा बचाव करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तर कृष्णही आपल्याला हे ज्ञान देतात, गुरूंचा संपर्क आपल्या जीवनात घडवतात, ज्याद्वारे आपण त्यांच्यापर्यंत येण्याचा मार्ग ते बनवतात आणि आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आता लहान मुलं बघा, आपल्या आई वडिलांबद्दल त्यांना नैसर्गिक प्रेम असतं. जसं की एखाद्या अनोळखी माणसाने उचलून घेतलं तर मूल कसं लगेच रडतं,
पण आपल्या आई वडिलांच्या कडेवरती मूल एकदम आनंदात असतं. तसंच आपलं आणि कृष्णांचं नातं आहे. आपण कृष्णांचे सनातन म्हणजे शाश्वत अंश आहोत असं म्हटलेलं आहे. मग भौतिक प्रकृती, एकच मिनिट हं. माताजी म्यूट वर आहात तुम्ही. हो, हो. सॉरी. हां, तर आपण म्हटलं, की आपण कृष्णांचे शाश्वत अंश आहोत. पण आपलं कसं झालेलं आहे, आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्ये अडकलेले आहोत. आता त्यांचेच अंश आहोत, पण भौतिकामध्ये अडकलेले आहोत. तर जसं आपण माता-पितांचं उदाहरण घेतलं, माता-पिता बघा, लहान मूल आई-वडिलांच्या कडेवरती अगदी आनंदात असतं, पण कुठल्या अनोळखी व्यक्तीने उचलून घेताच ते रडू लागतं. तसंच आपलं आणि कृष्णांचं आहे. आता भौतिक प्रकृतीचा संग ठेवल्याने आपल्याला कृष्णांबद्दलचं हे प्रेम कसं आहे, सुप्तावस्थेत आहे. आता जसं की अग्नी, थोडीशी हवा दिली, धूर बाजूला केला, की आग पुन्हा प्रज्वलित होते. तसंच आपण जप केला, गुरूंची सेवा केली, ज्ञान प्राप्त केलं आणि भक्तींच्या नियमांचं पालन केलं, की हे सर्व जे कृष्णांच्या बद्दलचं जे प्रेम आहे सुप्त स्वरूपात, ते आता पुनर्जागृत होतं. आपण बघा एखाद्या जलाशयाच्या किनारी उभा असू आणि तिथे एक दगड टाकला आपण, तर दगड टाकल्यावरती काही थेंब वरती उडतात. पण परत ते खाली जलाशयात पडतात. कारण तो दगड पडल्याने हे थेंब वरती उडालेत. पण त्या थेंबांचं मूळ आकर्षण हे त्या जलाशयाच्या पाण्याबरोबरच आहे. तसंच आपलं आहे. आपण कृष्णांचेच अंश आहोत आणि त्यांचीच ओढ आहे आपल्याला. पण कृष्णांच्या विस्मरणात आहोत आणि त्यामुळे आपला इथे कठीण संघर्ष चालू आहे असं भौतिक जगात असं इथे सांगितलेलं आहे. इथे अजून एक गोष्ट कृष्ण काय सांगतात, की जसं आता बघा, मूल आईच्या पोटात वाढतं, जन्म घेतं. पण तरीही आई आणि ते मूल हे दोन वेगळे जीव आहेत. पुढे आता जन्माला येतं मूल आणि मोठा झाला तो मुलगा, तरी तो आणि त्याची आई हे वेगळे जीवच राहतात. तसेच आपण आणि कृष्ण यांचं नातं आहे. आपण त्यांच्यापासून आलो असलो, गुणात्मक दृष्ट्या आपण त्यांच्यासारखे जरी असलो, तरी आपलं अस्तित्व नेहमी वेगळं असतं. म्हणजे सेपरेट आयडेंटिटी आहे. आपण कृष्णांच्या बरोबर कधी विलीन होत नाही किंवा एकरूप होत नाही. आपलं स्वरूप कृष्णांच्या सारखं आहे म्हणजे सच्चित आनंद आहे. पण आपण अंश आहोत आणि कृष्ण कसे आहेत, परिपूर्ण आहेत, विभू आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. आता आपण समजलो, की आपण कृष्णांचे अंश आहोत आणि त्यांच्यापासून वेगळं राहून आपल्याला सुख मिळेल का? तर नाही मिळू शकणार. आपण माशाचं उदाहरण बघितलं, मासा जसा पाण्याबाहेर राहू शकत नाही, तसंच आपलं आहे. पण आपण विस्मरणात कृष्णांच्या असल्यामुळे आपण भौतिकाचं आपल्याला आकर्षण आहे. अज्ञानामुळे आपण आपल्याला भौतिकामध्ये गुंतवून घेतलेलं आहे. आणि कृष्णांपासून आपण वेगळे झालेलो असल्यामुळे आता हा आपला संघर्ष इथे भौतिक जगामध्ये चालू आहे. आता कोणी आहे का आपल्यापैकी असं की जे खूप आनंदात आहे? कोणीच नाहीये. दुःखालयम अशाश्वतम, दुःखालयम असंच म्हटलेलं आहे वर्णन करताना. संघर्ष का म्हटलेलं आहे? कारण बघा आता आत्म्याची इच्छा आहे कृष्णांकडे जायची, ओढ त्याला कृष्णांकडे जाण्याची आहे. आणि इंद्रियांना ओढ कुठली आहे? तर भौतिकामध्ये भोग करण्याची आहे. म्हणजे परस्पर विरुद्ध इच्छा आहे. तर त्यामुळे हा संघर्ष चालू आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. शरीरं यत् वाप्नोति यत् च अपि उत्क्रामति ईश्वरः गृहीत्वा एतानि संयाति वायुगंधान इव आशयात. हरे कृष्ण. हरे कृष्णा. ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकार धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता हवा कशी असते बघा, एखाद्या फुलाचा सुगंध दूरवर नेऊन पोचवते. तसंच आपल्या वेगवेगळ्या इच्छा असण्यामुळे जीवात्मा 84 लक्ष प्रजातीमध्ये भ्रमण करीत असतो. आता मृत्यू समयी आपल्या काय इच्छा बरोबर असतात, तर ते हे आपलं म्हणजे मृत्यूच्या समयी जशा आपल्या इच्छा असतील आपल्या बरोबर, तसं आपण पुढचं शरीर धारण करतो. आणि आपल्या या इच्छाच कारणीभूत होतात बघा, आपलं पुढचं शरीर कुठलं होणार आहे हे ठरवण्यासाठी. तर मृत्यू समयी असं म्हणतात, की आत्मा आपलं सूक्ष्म शरीर हे आणि आपली कर्म आणि आपल्या इच्छा या आपल्या बरोबर जातात. म्हणजे केवळ स्थूल शरीराचा नाश होतो. आता जी इच्छा आहे आपली भोगण्याची, त्याप्रमाणे प्रकृती तसं तसं शरीर त्या जीवात्म्याला प्रदान करते
ज्याद्वारे तो आता इच्छा हे पूर्ण करू शकतो आपलं. आपण याबद्दल आता पुढच्या श्लोकामध्ये अधिक जाणून घेणार आहोत. पण आता बघा, प्रत्येक जीवाला कसं आहे, आंशिक स्वातंत्र्य भगवंतांनी दिलंय. त्याचा वापर करून तो इच्छा करतो आणि त्यानुसार तो कर्म करतो. आणि पुढे कुठल्या शरीरामध्ये त्याचं देहांतर होणार आहे हेही तो निश्चित करत असतो. आता जीवनभर ज्या प्रकारे त्याने कर्म केली असतील तसाच भाव त्याचा मृत्यू समयी राहणार आहे. त्याप्रमाणे त्याला पुढचं शरीर प्राप्त होणार आहे. तर जो चांगली कर्म करत असेल तर त्याला म्हणतात त्याला म्हटलं आहे की तो त्याला देवतेचं रूप प्राप्त होतं, उच्च ग्रहामध्ये तो जातो. पण जो कृष्ण भावना भाविक कर्म करत असेल त्याला भगवत धामाची प्राप्ती होते. तर इथे लक्षात काय घेऊया की शरीराच्या विनाशानंतर सर्व काही नष्ट होत नाही. जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहात देहांतर करतो आणि त्याचं वर्तमान शरीर जे आहे, वर्तमान कर्म जे आहे, हे पुढच्या शरीराची पार्श्वभूमी ठरत असतं. म्हणजे केवळ स्थूल शरीराचा नाश होतो, पण सूक्ष्म शरीर जे आहे, मन, बुद्धी, अहंकार, हे पुढील शरीराची संकल्पना सोबत घेऊन जातं. जसं आता मोबाईलचा हँडसेट आहे बघा, आणि सिम कार्ड आपलं, याचं उदाहरण घेऊया. जसं आता मोबाईलचा हँडसेट खराब झाला आपला, मग आपण दुसरा मोबाईल विकत घेतो आणि त्या जुन्या मोबाईल मधलं सिम कार्ड काढून आपण नवीन मोबाईल मध्ये घालतो. त्यामुळे सिम कार्ड वरती जे काही आपण सेव्ह केलेलं असेल ते सर्व आता त्या नवीन मोबाईल मध्ये येतं. तर हेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे की केवळ स्थूल शरीराचा नाश होतो. आपलं सूक्ष्म शरीर, आपली कर्म आणि आपली इच्छा हे आपण देहांतराच्या नंतर पुढे घेऊन जातो. घ्या माताजी आता पुढची स्लाइड. वाचा माताजी. हरे कृष्ण. अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेले कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रियविषयी समूहाचा उपभोग करतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या असंख्य इच्छा भोगायच्या असतात, त्यानुसार शरीर प्राप्त होतं मृत्यूनंतर. बघा, कृष्णांनी आपल्याला आधी सांगितलंय, आपण 8व्या अध्यायामध्ये हा श्लोक शिकलोय, अंतकालेच मामेम स्मरण मुक्त्वा कलेवरम. जो अंत समय कृष्णांचं स्मरण करतो तो त्यांची प्राप्ती करून घेतो. पण जो कृष्णांचं स्मरण करत नाही त्याचं काय होतं, तर यम यम वापी स्मरण भाव त्यजती अंते कलेवरम. म्हणजे जो ज्या भावने, ज्या विचारामध्ये शरीराचा त्याग करतो त्याला त्या त्याप्रमाणे शरीर प्राप्त होतं. म्हणजे आता एखादा खूप खात असेल, खूप खादाड असेल आणि त्याला हत्तीचं शरीर मिळू शकतं. पण किंवा एखादा आपण म्हटलं की ज्याला खूप काहीही विचार न करता नाचलेलं दुर्गंधीयुक्त खाणं खाण्याची सवय आहे, त्याला डुकराचंही शरीर मिळू शकतो. जो फार जास्त झोपायला आवडत असेल तर अस्वलाचं शरीर तो प्राप्त करू शकतो. पण एकदा का तो हत्ती बनला की त्याला ते तेवढं खावंच लागणार. तेव्हा तो असं म्हणू शकत नाही की मी 2 घास खाऊन राहीन. त्याला ढीगभर अन्न हे खावंच लागणार. जो डुक्कर बनेल तो म्हणू शकत नाही की मी मलमूत्र खाणार नाही, त्याला ते खावंच लागणार. अस्वल म्हणून जन्म झाला त्याचा, तर जसं आता ती पोलार बेअर 6-6 महिने झोपतात तसं त्यांना वागावंच लागणार. म्हणजे जशा आपल्या इच्छा आणि केलेली कर्म याप्रमाणे आपल्याला पुढचं शरीर मिळतं. घ्या माताजी पुढची स्लाइड आता. हा, हरे कृष्ण. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसे प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग हे मूर्ख लोक जाणू शकत नाही. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहेत तो हे सर्व पाहू शकतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकात कृष्ण काय सांगतात की जीव आपल्या वर्तमान देहाचा त्याग कसा करतो आणि पुढील जन्मी त्याला कुठला देह प्राप्त होतो, किंवा तो ह्या जन्मी ह्या देहामध्ये ह्या परिस्थितीत का आहे, हे सर्व ज्ञानाशिवाय मनुष्य जाणू शकत नाही. आता श्लोकामध्ये ज्ञानचक्षुषः असा शब्द आलेला आहे, हा खूप महत्वाचा आहे. तर आध्यात्मिक गुरूंकडून जेव्हा आपण भगवद्गीता आणि इतर शास्त्रांचा सखोल अभ्यास करून ज्ञान समजून घेतो तेव्हा आपल्याला हे म्हणजे समजतं. आता ज्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, म्हणजे ज्ञानाची दृष्टी ज्याच्याकडे आलेली आहे, ज्याला ज्ञानचक्षुषः म्हटलेलं आहे, तर त्या माणसाला, त्या व्यक्तीला गोष्टी जशा आहेत तशा स्वरूपात म्हणजे यथार्थ रूपामध्ये समजू शकतात. तर तो व्यक्ती भाग्यवान म्हटलेला आहे. आता प्रत्येक जीव विशिष्ट अशा स्थितीमध्ये आणि प्रकृतीच्या त्या त्या गुणांच्या वर्चस्वाखाली एका विशिष्ट परिस्थितीत राहून उपभोग घेत असतो. इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या गोष्टीमुळे
सुख-दुःख तो भोगत असला तरी त्याच्या काम वासना म्हणजे सदैव त्याच्यामध्ये असतात. आता काहींना या गोष्टीचं आकलन नसतं कारण त्यांना हे ज्ञानच नसतं. पण ज्यांनी हे आध्यात्मिक ज्ञान घेतलेलं आहे ते समजू शकतात की आत्मा हा शरीरापासून वेगळा आहे आणि जीव कसा आहे प्रकृतीने बद्ध झाल्याने या संसारामध्ये दुःख भोगत आहे हे ज्ञानी आता स्पष्टपणे जाणू शकतो. पण जो नास्तिक आहे, भोगी आहे, ज्याचा या ज्ञानाशी काही संपर्क नाहीये, तर तो मात्र हे जाणू शकत नाही. आता आपली गाडी बघा इथे चित्रामध्ये दाखवलंय आपण हायवेवरून जातोय आणि आपली गाडी बंद पडली. आपण इंजिन उघडून बघितलं तर आपल्याला काही समजत नाही की नक्की का बरं गाडी बंद पडली. पण आपण जेव्हा गाडीच्या मेकॅनिकला बोलवतो, तो पटकन कारण शोधू शकतो गाडी का बंद पडली ते. तो कृष्ण इथे सांगतात की गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या आधाराशिवाय आपण या मार्गावर प्रगती करू शकणार नाही. तर इथे समजून घेऊया ही कृष्णांनी आपल्यासाठी बनवलेली व्यवस्था आहे. गुरु, साधू आणि शास्त्र या व्यवस्थेमुळे आपण कृष्ण भावनेमध्ये दृढतेने वाटचाल करू शकतो. माताजी पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात. परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, ते प्रयत्न करूनही काही घडत नाही हे जाणू शकत नाही. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचे तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये काय सांगितलंय की आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व पाहू शकतात असं कृष्ण म्हणतात. कारण त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे गुरूंकडून ज्ञानचक्षुषः त्यांना दृष्टी मिळालेली आहे तसं. आपण आपल्यासारखे सामान्य जन आपलं मन कसं आहे अविकसित आहे त्यामुळे प्रयत्न करूनही स्पष्टपणे आपण हे पाहू शकत नाही. आता जो आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करू पाहतो त्याने प्रथम त्यासाठी गुरूंकडून ज्ञान प्राप्त केलं पाहिजे आणि ते प्राप्त झालं की मनुष्य स्पष्टपणे हे सर्व समजू शकतो. तर इथे कृष्ण आपलं पालन पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण आपलं पालन पोषण कसं करतात ते आपल्याला समजणार आहे. त्याआधी कृष्णांनी आपल्याला आधी 7व्या अध्यायामध्ये आपण शिकून घेतलंय चंद्र आणि सूर्य यांचा प्रकाश हे कृष्णांच्या आध्यात्मिक तेजापासून आलेला आहे. आता सूर्य बघा सूर्याच्या उदयाबरोबर आपल्या क्रियाकर्मांना चालना मिळते. केवळ मनुष्याच्याच नाही तर पक्षी, प्राणी सर्व कार्यशील होतात. सूर्य उगवला की सूर्याची उष्मा किती हवीशी वाटते थंडीच्या दिवसांमध्ये. तसं सूर्यप्रकाशामध्ये सर्व झाडं आपली अन्न बनवतात. आता अग्नीचा वापर आपण सर्व अन्न शिजवताना करतो. तसंच अनेक कारखाने हे अग्नीच्या ऊर्जेवरती चालतात. चंद्राचा शीतल प्रकाश हाही सर्वांना आवडतो. पण या चंद्रप्रकाशामध्ये वनस्पतीचं पोषण होतं असंही कृष्ण इथे सांगतात. त्यामुळे चंद्र, सूर्य आणि अग्नी ह्यांचा जो प्रकाश हा कृष्णांच्या तेजापासून आणलेला आहे हे आपण जाणायला पाहिजे. तर चंद्र, सूर्य आणि अग्नीशिवाय आपण कोणी जगूच शकणार नाही. म्हणजे कृष्णांची केवळ कृपा आपल्याला मिळाल्यामुळे आपण इथे पृथ्वीवरती जिवंत आहोत. आता या चित्रामध्ये स्लाइडमध्ये चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे शिष्य दाखवलेले आहेत. तर गुरूंकडून ज्ञान घेतल्याने आपल्याला ज्ञानचक्षु मिळतात ज्याद्वारे आपण हे सर्व पाहू शकतो यथार्थदृष्ट्या. तर आपण जसं म्हटलं आधी की कृष्णांच्या कृपेमुळे आपल्याला गुरु जीवनामध्ये आपल्या येतात आणि गुरूंच्या कृपेने आपल्याला कृष्णांची प्राप्ती होते. गुरूंच्या माध्यमाद्वारेच आपण कृष्णांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे कृष्णांपर्यंत पोहोचण्याचा जो सर्वात सोपा मार्ग आहे भक्तियोग हा आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साध्य होऊ शकतो. आणि भक्तीला दृढ करण्यासाठी असणारा हा ज्ञानयोग जो आपण शिकतो आहे तोही गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच आपला पूर्ण होतो. माताजी पुढची स्लाइड. हा हरे कृष्ण. गामाविश्य च भूतानि धारयामि अहम ओजसा पुष्पामि च औषधी सर्वा सोम भूत्वा रसात्मकः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींचा जीव रसांचा पुरवठा करतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे या श्लोकात कृष्ण काय सांगतात की एखाद्या सर्वात सूक्ष्म अणूपासून प्रचंड अशा ग्रहामध्येही ते प्रवेश करतात आणि त्यांनी ह्या ग्रहांमध्ये प्रवेश केल्याने सूक्ष्म आणि मोठ्या या दोन्हीमध्ये त्यांनी प्रवेश केल्याने हे सर्व ते आपली कार्य व्यवस्थितपणे चालू शकतं. आता अतिप्रचंड असे ग्रह आहेत तर ते वजनाने किती जास्त असतात पण तेही आपल्या कक्षेमध्ये तरंगत असतात.
ती कक्षा सोडून कधी दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेमध्ये जाऊन आढळले असं आपण ऐकत नाही. तर ही कृष्णांची शक्ती आहे आणि कृष्णांच्या या शक्तीनेच त्या भ्रमण करीत असतात सुरळीतपणे. आता कोणी म्हणेल की सर्व ग्रह तरंगतात ते गुरुत्वाकर्षणामुळे. आम्ही शाळेमध्ये शिकलेलो आहे गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि जो शास्त्रज्ञ न्यूटन होता त्याने हे आम्हाला सांगितलंय. पण आता बघा समजून घेऊया इथे गुरुत्वाकर्षण हा नियम आहे पण तो नियम बनवणारा कोणीतरी असतो ना. जसा बुद्धिबळ हा खेळ आहे बघा त्याचे नियम कोणीतरी बनवलेले असतात कसा खेळायचा हा खेळ म्हणून. किंवा आता सिग्नल ट्रॅफिक सिग्नल आहे आपण आता ह्याचं नियमन कोणीतरी करत असतो की तो लाल लाईट किती वेळ राहणार त्यानंतर हिरवा लाईट किती वेळ राहणार तर हे सगळं नियमन कोणीतरी करतो. तर नियम आहे तर त्याचं नियमन किंवा नियंत्रण करणारा कोणीतरी आहे. तसेच आता आपले हे सृष्टीचे नियम आहेत आणि हे नियम कृष्ण म्हणतात बनवणारा मी आहे. आता अवकाशामध्ये सर्व ग्रह बघा आपल्या कक्षेमध्ये एका विशिष्ट वेगाने भ्रमण करत असतात. जसं आता पृथ्वीच्या भ्रमणाने दिवस रात्र होते, ऋतू बदल होतो सूर्याभोवती तिच्या भ्रमणामुळे हे आपण सगळं शिकलेलो आहे. पण आता हे सर्व इतकं सुरळीतपणे अखंडितपणे चालू आहे तर ह्याचं नियमन कोण करतंय तर कृष्ण म्हणतात मी करतो. इथे अजून काय सांगितलंय की कृष्णांच्या शक्तीमुळेच चंद्र सर्व वनस्पतींचं पोषण करतो. म्हणजे चंद्रप्रकाशामुळे सर्व वनस्पती रसभरीत होतात. प्रत्येक आता भाजीपाला आहे, फळ आहे त्याला एक विशिष्ट चव जी असते ना ती या चंद्रप्रकाशामुळे असते हे आपल्याला ह्या श्लोकामध्ये कळतं. आता किती परिपूर्ण अशी योजना आहे बघा कृष्णांची आणि हे किती अखंडितपणे आणि सुरळीतपणे सर्व चालू आहे. म्हणजे ही रचना आणि यंत्रणा त्यांनी जणू नियमित केलेली आहे. आता माणसांचं बघा कसं आहे अवकाशयान आपण पाठवतो त्यासाठी स्पेस स्टेशन सुरू ठेवायला किती खर्च येतो. हजारो शास्त्रज्ञ त्याच्या मागे दिवस रात्र काम करत असतात. प्रगत तंत्रज्ञानाचा आपण आधार घेतो तेव्हा कुठे ते यान आपण अंतराळात पाठवतो आणि खूप खुश असतो आपल्या कामगिरीवरती. किंवा तुम्ही ते फुटबॉल खेळणारे खेळाडू असतात त्यांना बघितलं असेल कधीतरी ते ग्राउंडवरती आपल्या बोटावरती असा तो फुटबॉल फिरवतात आणि खूप खुश असतात आपल्या त्या कौशल्यावरती. तर इथे कृष्ण काय सांगतायत की ब्रह्मांडाच्या सर्वच्या सर्व गोष्टी ते एकटे नियमन करत आहेत. म्हणजे आपण एक मागे उदाहरण बघितलं होतं 7व्या अध्यायामधले की माळेतील मणी जसे दोऱ्यामध्ये ओलेले असतात आणि दोरा नसेल तर सर्व मणी इतस्ततः विखरून जातील. तसंच कृष्णांच्या शक्तीमुळे सर्व चराचर वस्तू आपल्या स्थानी स्थित आहेत आणि भगवंतांच्या प्रभावामुळेच सर्व काही सुरळीतपणे आणि अखंड सुरू आहे. म्हणजे कृष्ण या सगळ्या गोष्टींचं नियमन करत आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहम आश्रितः प्राणपानरसां युक्त पंचाम्य अन्नम चतुर्विधम. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण आणि अपान वायूशी संयोग साधतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. या श्लोकात कृष्ण सांगतात की तुमच्या सर्वांच्या देहातील जठराग्नी मी आहे. तुम्ही जे काही खाता ते पचण्याची शक्ती मी देतो. आता पचन शक्ती म्हणजे जठराग्नी. बघा आता पचन क्रियाच आपली बरोबर नसेल तेव्हा जठराग्नी मंद आहे असं म्हटलं जातं किंवा जठराग्नीचं तेज कमी आहे असं म्हणतात. म्हणजे ज्यांचा जठराग्नी व्यवस्थित कार्य करीत नाही त्यांना उपचाराची गरज भासते. जे ज्यांचा जठराग्नी मंद आहे त्यांना भूक पण कमी लागते. तर ही कृष्णांची शक्ती आहे जठराग्नी ज्यामुळे आपण विविध अन्न पचवू शकतो आणि ही शक्ती जर का नसेल तर आपण अन्नच खाणार नाही म्हणजे आपल्याला भूकच लागणार नाही. तर आपण आधीच्या श्लोकामध्ये पाहिलं चंद्रप्रकाश कसा वनस्पतींचा पोषण करतो आणि कृष्णांच्या या शक्तीमुळेच अन्नाची निर्मिती होते. रसाळ फळं भाजीपाला हे खाऊन आपण भोजनाचा स्वाद आपल्याला मिळू शकतो. तसंच कृष्णांच्या शक्तीमुळे अन्नाचं पचनही होतं. म्हणजे केवळ कृष्णांच्या कृपेमुळेच आपण जीवनाचा उपभोग घेऊ शकतो आणि सुखी समाधानी जीवन राहू शकतो जगू शकतो. आता 4 प्रकारची अन्न असतात बघा. एक काही प्रकारचं अन्न असतं जे आपण चावून खाणारे पदार्थ आहेत जसे की चपाती आहे भाजी आहे भात आहे. काही पदार्थ आपण चोखून खातो जसं आता आंबा आहे ऊस आहे. काही चाटून खायचे पदार्थ जसा मध आहे आणि काही प्यावे लागतात जसं पाणी आहे दूध आहे. तर या सर्व प्रकारचे अन्न पचवणारी शक्ती कोण आहेत कृष्ण आहेत. आता आपण समजलो की जठराग्नी म्हणजे कृष्ण. मग त्यांना आवडेल असंच अन्न आपण त्यांना अर्पण केलं पाहिजे. तर ही जठराग्नी ही शक्ती कृष्णांची आहे. मग आपण जे खातोय हे या जठराग्नीला जणू आपण अर्पण करतोय जणू हे यज्ञ कर्म आहे.
आणि आपण अन्नाची आहुती देत आहोत. तर आपल्याकडे बघा भोजन सुरू करण्याच्या आधी पद्धत आहे ना श्लोक म्हणण्याची, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञ कर्म असं म्हटलेलं आहे. तर उदरभरण हे म्हणजे पोट भरण्याची कृती नाहीये, हे कृष्णांच्या आनंदासाठी त्यांना आवडणाऱ्या गोष्टी त्यांना इथे अर्पण केल्या जात आहेत म्हणून हे यज्ञ कर्म आहे. तर आपण काय करतो, हा श्लोक काय म्हणतो, का म्हणतो, ह्याचा बघा आपण इथे नीटपणे आता समजून घेतलं, त्याचा अर्थ समजून घेतला की अन्नाचा प्रत्येक घास जो आपण घेतो ही कृष्णांना दिलेली ही आहुती आहे. म्हणजे एवढं महत्व आहे त्याचं. म्हणजे आपण पोट भरतोय ही एवढीच क्रिया नाहीये, त्याच्या मागचं बघा किती मोठं शास्त्र आपण हे समजून घेतलं. आता माणसाची पचन संस्था ही खूप महत्वाची आहे बघा. वैद्यकीय क्षेत्रामध्ये झालेल्या खूप प्रगतीमुळे लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे होतो आणि यशस्वी होऊन त्या लोकांना जीवनदान पण मिळतं. पण पचन संस्था पूर्णच्या पूर्ण ट्रान्सप्लांट करणं माणसाला शक्य नाहीये. इतका तो मोठा लांबलचक पचन म्हणजे ती काय म्हणतात ते आतडी आहेत, त्याच्यामध्ये विविध अवयव आहेत. तर एवढ्या पेशी, त्या प्रत्येक पेशीचं कार्य वेगळं, हे सगळं अशक्य आहे माणसाला बनवणं. पण कृष्ण सांगतात हे मी बनवलेलं आहे आणि ही रचना कशी स्वयंचलित आहे. जशी आता आपली श्वसन क्रिया असते बघा, तसंच आहे. आपण अन्न खाल्ल्यानंतर पचन क्रिया ही आपल्या आपण सुरू होते. सर्व हे कृष्ण नियंत्रित करत आहेत. जे आपल्याला बघा या 15व्या अध्यायातून खूप चांगलं ज्ञान मिळतं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मी आहे. निसंदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण या श्लोकाद्वारे आपल्याला सांगतात की प्रत्येकाच्या हृदयस्थळी परमात्मा रूपामध्ये मी स्थित आहे. त्यानंतर कृष्ण असंही म्हणतात की मी स्मरणशक्ती आणि ज्ञानही आहे. आता स्मरणशक्ती आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या आहेत, ज्याने आपला खूप लाभ होतो. ज्ञान घेणं आणि ते लक्षात ठेवणं हे दोन्ही महत्वाचं आहे. पण पुढे पुढे कृष्ण म्हणतात की विसरण्याची क्षमता म्हणजे विस्मृती, हे पण तेच आहे. आता ह्यात काय बरं महत्वाचं आहे, विस्मृतीमध्ये काय महत्वाचं आहे? आपल्याला वाटतं विस्मृती काही फार चांगली नाही. मग कृष्ण असं का म्हणतात की विस्मृती पण माझ्याचमुळे होते? बघा आता विस्मृती म्हणजे विसरणं, हे पण एक प्रकारचं वरदान आहे. कारण काही जणांना अजिबात विसरता येत नाही, खूप विचार करत राहतात. रात्रीची झोप पण ते घालवून बसतात, तेच तेच आठवून स्वतःला त्रास करून घेतात. काहींचं प्रमाण ते एवढं वाढतं की मग त्यांना झोपेच्या गोळ्या वगैरे खाऊन झोप आणावी लागते. तर काही जण नशेच्या आहारी जातात काही गोष्ट विसरण्यासाठी. काही जुन्या गोष्टी विसरल्या गेल्या नाहीत तर त्याचे वाईट परिणाम होतात. रात्रीची शांत झोप घेऊन जेव्हा बघा एखादा मनुष्य सकाळी उठतो तेव्हा त्याचं मन हलकं झालेलं असतं. काल घडलेल्या गोष्टींचा काही प्रमाणात विसर पडतो त्याला आणि बरं वाटतं. तर आपल्याला आता गतजन्माची स्मृती असेल तर किती गोंधळ उडेल आपला. तर त्यामुळे लक्षात घेऊया का इथे की कृष्ण जे काही करतात ना ते योग्यच असतं. आपण आधीच्या श्लोकामध्ये बघितलं की कृष्णांच्या शक्तीमुळेच, चंद्राच्या प्रकाशामुळे अन्न रसभरीत होतं. आता मग आपल्या पचन संस्थेमधील जठरग्नी कृष्ण आहेत, ही त्यांचीच शक्ती आहे. म्हणजे स्थूल शरीराची देखभाल कृष्णांनी कशी केली हे आपण समजून घेतलं. आणि आता इथे कृष्ण सांगतात की स्मृती, ज्ञान आणि विस्मृती ही पण त्यांचीच शक्ती आहे. म्हणजे सूक्ष्म शरीराची देखभालही कृष्ण करत आहेत. मग श्लोकामध्ये त्यानंतर कृष्ण म्हणतात की वेदांद्वारा जाणण्याजोगा पण मीच आहे. मीच वेदांचा संकलक आणि ज्ञाता आहे. वेदेश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांतकृत वेद विदेव चाहम. म्हणजे वेदांचं ज्ञान हे कृष्णांनीच दिलेलं आहे. आता वेदांचं संकलक कोण आहेत? व्यासदेव आहेत. आणि हे जे व्यासदेव आहेत त्यांची जी शक्ती होती ना ती कृष्णांनी दिलेली होती. त्यामुळे त्यांना कृष्णांचा शक्त्यावेश अवतार असंच मानलं जातं. माताजी या पुढची स्लाइड. हा, वाचा माताजी. हरे कृष्णा. च्युत क्षर आणि अच्युत अक्षर असे जीवांचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतात प्रत्येक जीवांना अच्युत म्हटले जाते.
या दोहों व्यतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा आहे जे स्वतः अवयवी भगवंत आहेत आणि ते स्त्रीलोकामध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. या श्लोकात कृष्णाने सांगितलंय च्युत म्हणजे काय, ज्यांचं पतन होतं. म्हणजे त्यांना वेगळं वेगळं शरीर धारण करावं लागतं पतन झाल्यामुळे. ते कधी देवतांचं असेल, कधी मनुष्याचं असेल, तर कधी प्राण्याचं, वृक्षाचं पण असू शकेल. आणि अच्युत म्हणजे काय, की ज्यांचं पतन होत नाही. आध्यात्मिक सच्चिदानंद स्वरूप त्यांना मिळालेलं असतं. च्युत जीव म्हणजे कसे आहेत, की कृष्णांच्या विस्मरणात होत असल्यामुळे त्यांचं पतन होतं. भौतिक जगामध्ये ते प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधिपत्याखाली असतात. पण जे अच्युत असतात त्यांना क्षणभरही कृष्णांचं विस्मरण होत नाही. जे कृष्णांचे शुद्ध भक्त आहेत, जे कृष्णांच्या धामामध्ये आहेत, ते कृष्णांचं विस्मरण सदैव कृष्णांच्या स्मरणामध्ये आहेत. आता कृष्ण कसे आहेत, ह्या दोन्ही जीवांच्याही पलीकडे आहेत. परमपुरुष परमात्मा अव्ययी असे आहेत. आणि या अच्युत आणि च्युत या दोन्हींचे पालन पोषण करणारे आहेत. म्हणजे शुद्ध भक्तही हे कृष्णांवरच अवलंबून असतात, हे आपल्याला या श्लोकावरून समजून येतं. हा माताजी, पुढची स्लाइड. हा वाचा माताजी अनुवाद. कृष्णा, मी च्युत आणि अच्युत याच्यातही अति दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, आपण हे समजून घेतलं. अच्युत जीव म्हणजे कुठले, ज्यांचं पतन होतं आणि जे वेगळं शरीर धारण करतात. अच्युत म्हणजे ज्यांचं पतन होत नाही. आता भौतिक जगातले सर्व जीव कसे आहेत, पतनाधीन आहेत. प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली आहेत. इच्छा करतात आणि त्यामुळे त्याप्रमाणे त्यांना शरीर मिळत असतं. आध्यात्मिक जगातील जीवांना अच्युत असं म्हटलंय आणि कृष्ण सांगतात ते च्युत आणि अच्युत या दोन्हीपेक्षा दिव्य आणि श्रेष्ठ आहेत. ते सर्वश्रेष्ठ असे पुरुषोत्तम आहेत, ते आपल्याला समजतं. घ्या माताजी, पुढची स्लाइड आता. हा इथे देवदेवता बघा सर्व जमलेले आहेत आणि तेही विष्णूंची प्रार्थना करताना दिसत आहेत. तर देवदेवतांनाही संकट आली की ते विष्णूंकडेच धाव घेतात. तर आपण जेव्हा देवदेवतांची उपासना करतो, काही आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून वरदान मागतो, तेव्हा देवी देवता सर्वप्रथम या अनुमती, ह्या इच्छा पूर्ण करण्याची अनुमती कृष्णांकडूनच घेतात आणि मग आपली इच्छा पूर्ण करू शकतात. हे आपण लक्षात ठेवूया. माताजी, पुढची स्लाइड घेता. आता इथे ब्रह्मदेव दाखवलेले आहेत. ब्रह्मदेव ध्यान करता आहेत, तर तेही विष्णूंवर ध्यान करत आहेत. शंकरही नेहमी ध्यानस्थ असतात, पण तेही कृष्णांच्या रूपावरच ध्यान करत असतात. तिथे पार्वतीला कथा सांगतायत. आपण म्हटले शंकर कसे आहेत, सर्वश्रेष्ठ विष्णू आहेत. भगवंतांच्या कथा ऐकणं, त्याच्यावरती चर्चा करणं हे त्यांनाही आवडतं. तर हे सर्व देवतांबद्दल इथे आपल्याला सांगितलेलं आहे. माताजी, पुढची स्लाइड घेता. 19. हा हरे कृष्ण. यो माम एवं असम्मूढः जानाति पुरुषोत्तमं स सर्ववित भजति मां सर्वभावेन भारत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर या श्लोकात कृष्ण सांगतात की जो हे जाणतो की मीच पुरुषोत्तम आहे, म्हणजे आता आपण मानलं पाहिजे की कृष्ण सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम श्री भगवंत आहेत आणि आपण त्यांचे सेवक आहोत. ही श्रद्धा आहे बघा, तर आपण कृष्ण भक्तीमध्ये संलग्न होऊ शकतो आणि आपला मौल्यवान वेळ इथे तिथे न दवडता भगवत भक्तीमध्ये जोडून घेतो आपल्याला. आता इथे चित्रामध्ये जसं दाखवलेलं आहे बघा, की एखादा भक्त आता इथे अर्चविग्रहांचं पूजन करत आहे, तर त्याने श्रद्धा आहे त्याची, आपण जे ज्ञान घेतलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे तो आपला आचरण करतो आहे. दुसऱ्या चित्रामध्ये शंकर ध्यानस्थ दाखवलेले आहेत. कृष्णांच्या रूपावरच ध्यानस्थ दाखवले, सर्वश्रेष्ठ असे वैष्णव आपण त्यांना म्हटलेलं आहे. तर इथे हा श्रद्धेचा भाग आहे आणि जेव्हा श्रद्धा ही भक्तीची पहिली पायरी मानली जाते आणि आपण नवोदित भक्त आहोत. ही श्रद्धा दृढ करण्यासाठी आपल्याला अधिकाधिक श्रवणम कीर्तनम स्मरणम केलं पाहिजे आणि जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहे ह्यांच्याकडून हे श्रवणम करण्याला अतिशय महत्व दिलं जातं. तर हे केल्याने आपली श्रद्धा दृढ होते आणि जेव्हा आपण ज्ञान घेतो, आता ज्ञानयोग जेव्हा भक्ती योगाच्या बरोबर जोडला जातो, तेव्हा आपली प्रगती शीघ्र होते. प्रकृतीच्या 3 गुणांना पार आपण पाडू शकतो आणि गुणातीत होऊन गोलोक धामापर्यंत आपली वाटचाल चालू ठेवू शकतो. माताजी, पुढची स्लाइड घेता आता.
हा वाचा माताजी. हरे कृष्णा. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्राचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नाद्वारे सिद्ध होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. इथे कृष्ण म्हणतात की परमगुह्य गाभा काय आहे, की कृष्ण सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम श्री भगवान आहेत हे जाणून घेणं हा गाभा आहे. तर कृष्ण इथे म्हणतात की जो हे जाणतो तो बुद्धिमान होतो आणि दिव्य ज्ञानाने युक्त होतो आणि अशा प्रकारे जो भक्तीमध्ये संलग्न होतो तो प्रकृतीच्या 3 गुणांमधून मुक्त होऊ शकतो. आता जिथे कृष्णांची भक्ती आहे तिथे भौतिक प्रकृती त्या व्यक्तीला बद्ध करू शकत नाही. जसं आपण म्हणतो जिथे सूर्य आहे तिथे अंधकार नसतो. सूर्य उगवण्याच्या आधीच त्याची लालिमा पसरते, त्यानेच तो अंधकार नाहीसा होतो. सूर्य उगवला तर अंधकाराचं काही हेच राहत नाही. तसंच भक्तीमुळे अनर्थ निवृत्ती होते. जे अमंगल आहे, अनर्थ आहे ते निघून जातं. आपण चतुर्श्लोकी गीतेमध्ये ऐकलेला शेवटचा श्लोक होता बघा, तेषामेव अनुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयाम्य आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. कृष्ण कृपा करतात भक्तावरती तेव्हा त्याच्या हृदयामध्ये स्वतः ज्ञानाचा प्रकाश ते पसरवतात, ज्याने अज्ञानरूपी अंधकाराचा नाश होतो. तर हे आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आपण भक्तिमय सेवा करतो तेव्हा या व्यक्तीमध्ये अज्ञान राहत नाही आणि तो भक्तीमध्ये शीघ्र प्रगती करत राहतो. तर हेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आता जो भक्तीमध्ये युक्त असतो तो अनर्थांपासून मुक्त असतो. अनर्थ जे आहेत ना ते भौतिक प्रकृतीवरती आपल्याला प्रभुत्व गाजवण्याची प्रवृत्ती त्यामुळे येते आणि ती माणसाच्या अधःपतनाचं कारण आहे. अज्ञान आहे तर त्यामुळे आपण अधिकाधिक इंद्रिय तृप्तीकडेच प्रवृत्त होतो. पण जेव्हा ज्ञान घेतो आपल्याला हे समजतं की कृष्ण भगवंत आहेत आणि ते त्यांचं स्वरूप कसं आहे, ते सर्वश्रेष्ठ आहेत, ते स्वामी आहेत आणि आपण सेवक आहोत. जेव्हा हे ज्ञान घेऊ आपण तर तेव्हा आपण त्यांना शरण जातो आणि शरण जाणं म्हणजे काय, त्यांचा उपदेश मानणं. आणि मग जसं त्यांनी कृष्णांनी आपल्याला सांगितलंय मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यसी युक्तम ते प्रतिजाने प्रियोसी मे. म्हणजे काय, की सदैव माझाच भक्त बन, माझेच पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याद्वारे तू मला प्राप्त करून घेऊ शकशील. आणि या भक्तांच्या संगतीने गुरूंकडून मार्गदर्शन घेऊन जेव्हा आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना भक्ती करू शकतो तर तेव्हा आपली जी ही प्रवृत्ती आहे स्वामित्वाची भावना, मिथ्या अहंकार हा कमी होऊ लागतो. आपण स्वतःला जे शरीरच मानून बसलोय ही भावना हळूहळू आता कमी होऊन आपण शरीर नसून आत्मा आहे असं समजायला लागतो आणि मग आपल्याला भगवंतांच्या गोलोकधामाकडे आपण वाटचाल करू शकतो. माताजी शेवटची स्लाइड घेता. हा, तर आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. काय बघितलं आपण आजच्या अध्यायामध्ये, तर ज्ञान आणि वैराग्याच्या द्वारे भौतिक प्रकृतीपासून अलिप्त होऊ शकतो असं कृष्ण म्हणालेले आहेत. तसंच आत्म्याचं स्थलांतर कसं होतं, तर स्थूल शरीर आपण इथेच सोडतो आणि आपल्या इच्छा घेऊन आपण पुढचं शरीर धारण करतो. कृष्ण आपली कशी देखभाल करतात, केवळ स्थूल शरीराचीच नाही तर सूक्ष्म शरीराची पण देखभाल करतात हे आपण बघितलं. आणि शेवटी आपण वेदांचं सार म्हणजे कृष्णच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्या अनन्य भक्ती मध्येच आपण जोडून घेतल्याने हा पुरुषोत्तम योग होतो हे आपण समजून घेतलं. तर इथे आपला अध्याय संपलेला आहे. माताजी रेकॉर्डिंग थांबवता का?